तर नाव आणि वेश बदलून विमान प्रवास करणं योग्य आहे का, असा सवाल सुळेंनी विचारलाय. दादांचं नाव आणि वेश बदलून विमान प्रवास आणि सुप्रिया सुळे यांचा हा सवाल. नाव वेश बदलून विमान प्रवास होत असेल तर उद्या कुणीही असं करेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ताई, आज संसदेमध्ये तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला. अजितदादा पवार वेषांतर करून जे दिल्लीपर्यंत पोहोचलेले होते त्याबाबत तुम्ही प्रश्न विचारलात, त्याला उत्तर देखील दिलं. काय तुमची नेमकी ह्याबाबतची आत्ताची भूमिका असणार? ते एक उदाहरण असं आलं होतं की नाव बदलून वेश बदलून जर गेले. आता हा एक राजकीय विषय होता. अमित शहा जी ज्यांच्याकडे देशाची सिक्युरिटी आहे त्याच अमित शहाजींना भेटवण्यासाठी नाव बदलून वेश बदलून जाणं हे खरंच योग्य आहे का? आणि एका एवढ्या मोठ्या पदावर बसणार, संविधानिक पद येते की जर अजित पवार हे नाव आणि वेश बदलून जर प्रवास करू शकतात तर उद्या या देशात कोणीही तसं करेल. आणि हा काही नुसता त्यांच्यासाठी नाही आहे, ते त्यांच्या राजकीय कामासाठी अमित शहांनाही भेटायला असतील, पण मग अमित शहाच त्याच एअरपोर्टची सिक्युरिटी ही अमित शहांकडेच येते. ही एक दुसरी चिंताजनक विषय की अमित भाई शाह यांच्याचकडे येते ना ती सिक्युरिटी. मग हा सगळा विषय हा नॅशनल सिक्युरिटी सुरक्षिततेसाठी. मुलं असतात, उद्या कोण टेररिस्ट करेल तसं मास्क लावेल, टोपी घालेल, एक वेगळा आय कार्ड बनवेल, नाही बदलेल आणि फिरेल कुठेही. एका एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर जेव्हा माणूस असतो तुम्ही रोल मॉडेल असता लोकांचे. मग आम्हालाही अस्वस्थ वाटतं की अरे एवढा मोठा नेता, हा शब्दाला पक्का नेता, मग त्यांनीच जर रोल मॉडेल म्हणून नवीन पिढीला सांगितलं की अरे मी नाव बदललं, मी वेगळ्याच आयडेंटिटीवर गेलो, मुलांवर काय संस्कार होणार? हा एक मोठा मुद्दा आहे ना.